आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 31 जुलैपर्यंत चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीनं मनपा निधीत भरल्यास करदात्यांना 49% सवलत मिळणार आहे. तर मालमत्ता कर विभागाच्या वसुली केंद्रावर जाऊन आगाऊ कर भरणाऱ्यांसाठी 10% सवलत दिली जाणार आहे. ही सवलत शासन कर वगळून लागू राहणार आहे. राज्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक सुरक्षित, सक्षम आणि कौशल्यधारित बनविण्याच्या दृष्टीनं नागपूर इथं अत्याधुनिक बाष्पके अर्थात बॉयलर प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आज दिली. बाष्पके विभागामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या माध्यमातून विदर्भासह राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख तांत्रिक प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही प्रस्तावित अत्याधुनिक बाष्पके प्रशिक्षण केंद्र हे विदर्भासह राज्यातील औद्योगिक आणि कौशल्य विकास क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार असल्याचं मत व्यक्त केलं. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील मोर्शी रोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 11 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ITI उत्तीर्ण आणि अन्य पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी दिली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आपल्या अद्ययावत बायोडाटा, मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे. क्रिकेट. IPL क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्जसोबत सुरू असून किंग्ज 11 पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या 12 षटकात 2 गडी बाद 135 इतक्या धावा झाल्या होत्या. हवामान. विदर्भातील वाशिम इथं सर्वाधिक 42.6 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तसंच अकोला 42.1 सेल्सिअस तर अमरावती 41.2, चंद्रपूर 40.4 आणि नागपूर 39.6 सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.